मी येतच होते बाहेर चहा घेऊन. चहाच्या वासानं मी चाले. घ्या. काकू किती आनंदात होती नाही देवयानी. खूप आनंद झाला मला ते बघून. खूप बरं वाटलं. तिने उराशी बाळगलेलं एक स्वप्न पूर्ण झालं. हो, इतकं टेन्शन घेतलं होतं ना तिने BEdच्या परीक्षेचं, उगाचच. खरं सांगायचं तर तिला आनंदात बघून माझं मात्र टेन्शन हलकं झालं. मी देवाजवळ आपली अशीच प्रार्थना करते, देवा या घरात असाच आनंद कायम टिकून राहू दे. चांगलं होईल ग, सगळं चांगलं होईल. पोरी गुणाच्या आहेत तुझ्या. अगं कधी कुणाचं काही वाईट चिंतिलं नाही त्यांनी. देव त्यांचं तरी कशाला वाईट करेल. चांगलं सगळं. आणि मी काय म्हणते प्रतीक्षा, का नाही चांगलं होणार ग? बऱ्याच जणांना असं वाटतं देवयानी बसून खाते म्हणून. आता त्यांची तोंड बंद होतील, गोंडा घोळत फिरतील तिच्या मागे. माणसांपेक्षा पैसा मोठा वाटतो ना त्यांना. काय काकू कशाला उगाच हो दे ग, चहा मस्त झालाय पण. काय मोरे सर, हल्ली खूप टापटीप दिसता. नाही, खाजगी शिकवणी जोरात वाटतं. सॉरी सॉरी. हो हो शिक्षिका बाई, तुमची घाई येते आमच्या लक्षात. अहो वर्गावर आम्हाला सुद्धा जायचंय. काही नाही, सुरुवातीच्या दिवसातली उत्सुकता असते ही. काय हो पत्कीबाई? तर काय, नव्याची नवलाई 9 दिवस. पत्कीबाई चुकताय तुम्ही. अहो इतकी वर्ष शिक्षकी पेशात समरस होऊन गेलोय आम्ही. खडू फळा, घणघण वाजणारी घंटा आणि दरवर्षी वाढत जाणारी मुलांची संख्या हाच प्रपंच झालाय आमचा. देवयानी, तू सुद्धा आता आमची एक सभासद झाली आहेस बरं का. कसं असतं पत्कीबाई, ओळख हवी. मग काय मंत्री संत्री काही होता येतं. त्यात शिक्षिका होण्यात कसला आलाय अप्रू. मोरे सर, तुम्हाला स्वाभिमान नाही वाटत तुमच्या शिक्षकी पेशाचा? चला चला, बोलत काय बसलो इथे. तासाला उशीर होईल अशानं. चला चला चला. शाबास. चला, वर्गावर जायला उशीर होतोय. देऊ सॉरी शिक्षिकाबाई, चला. शक्य नाही. यू कांट डू दॅट. शाळेची इमारत पाडून तिथं मॉल बांधणं तुम्हाला शक्य नाही, आणि याची कारणं तुम्हाला मणीने सांगितलीच असतील. मनीषशी आमची आधीच चर्चा झाली आहे भैया साहेब. भैया साहेब, आता त्या जागेवर शाळेपेक्षा सुद्धा मॉल असणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं, गरजेचं वाटतं. भैया साहेब, ती जागा आपल्या मालकीची आहे. इट्स अ गोल्ड माइंड भैया साहेब. आय नो, पण स्वप्न जमिनीवर राहूनच पाहावी लागतात. ती जमीन सोडून तुम्ही बाकी कुठल्याही जमिनीवर बोट ठेवा, आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. आपल्या मॉलसाठी दुसरी जागा बघायची ही गोष्टच मला पटत नाहीये भैया साहेब. एवढी किमती जागा आपल्या ताब्यात असताना आपण ती एका शाळेसाठी फुकट घालवायची, ज्यातनं आपल्याला 2 पैशाचाही फायदा नाहीये. मला तुमचं हे धोरणच लक्षात येत नाहीये. सगळ्या गोष्टी फायद्या तोट्याच्या तराजूत तोलता येत नाहीत आदित्यराजे, आणि हे समंजसपणाचं लक्षणही नाहीये. नाही, आम्हाला नाही पडत भैया साहेब, नाही पडत आम्हाला. बिझनेसच्या नाण्याला 2च बाजू असतात, एक नफा आणि एक नुकसान. यापेक्षा तिसरी कुठली तरी बाजू असेल हा विचार करणंच मुळी मूर्खपणाचा आहे. आदित्यराजे, आपण फक्त बिझनेसमन नाही आहोत, राजघराणं आहे आपलं, आणि राजकारण हा राजघराण्याचा आत्मा असतो. म्हणजे तुमच्या राजकारणातल्या महत्वाकांक्षापायी आम्ही आमच्या प्रोजेक्टचा बळी द्यायचा? असं कुठे म्हटलं आम्ही? हे बघा, काही गोष्टी सेन्सिटिव्ह असतात. ही शाळा हा असाच एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे. तुम्ही त्या शाळेचा नाद सोडा, आणि एरवी सुद्धा तुमच्या बाकी प्रोजेक्ट्सला आम्ही पूर्णपणे कोऑपरेट करतोच आहोत. भैया साहेब, आम्हाला खरं सांगा,
शाळेच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी तुम्ही एवढे घाबरताय का? लोकांच्या हिताशी निगडीत असलेला प्रश्न आहे हा. तसाच हाताळला पाहिजे. तडकाफडकी निर्णय घेऊन चालणार नाही. उद्या शाळेकडून आपण जमीन काढून घेतली तर विरोधक त्याचं भांडवल करतील. न जाणो भविष्यात आम्हाला तिकीट मिळालं तर हा सगळा लोकांचा राग मतपेटीतून व्यक्त होईल. विरोधकांची तोंड गप्प करण्याइतपत मुत्सदी तुम्ही नक्कीच आहात भैयासाहेब. आणि प्रश्न जर जनतेच्या रागाचा असेल तर आपल्या मालकीच्या जमिनीपैकी एखादा जमिनीचा तुकडा देऊन टाकूया ना त्यांना. आधीपेक्षा मोठी इमारत बांधूया शाळेची विथ मॉडर्न अमेनिटीज. आता तर भरेल तुमची मतपेटी. गोष्टी इतक्या सोप्या असताना आदित्यराजे तर आम्ही विरोधकांचा विचारच केला नसता. पण या गोष्टीला अनेक पैलू आहेत. वेळ आले तर आम्ही मॅनेजमेंटला आपल्याकडे वळवून पण घेऊ. त्यांना पटेलही. फक्त एक व्यक्ती सोडून. डी.व्ही. देशमुख. डी.व्ही. देशमुख. डी.व्ही. देशमुख. डी.व्ही. देशमुख. भैयासाहेब, एका सामान्य शिक्षकाला तुम्ही घाबरताय याचंच मला आश्चर्य वाटतंय. त्याला कारण आहे. ही संस्था त्यांनीच नावारूपाला आणली आहे. आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. आम्हाला नाही वाटत भैयासाहेबांना ही गोष्ट शक्य होईल. म्हणे आता आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. लवकरात लवकर कृती करा. ती जागा काहीही करून आपल्या ताब्यात आली पाहिजे. काही करून. मॉम, सेम असंच फोटो सेशन करायचंय मला. सगळं कळतंय ग मला, पण ह्यांना कळायला हवं ना. सकाळपासून नुसतं मास्तरणीचं कौतुक चाललंय. पेढे काय, आरती ओवाळणं काय. माझ्यावर विश्वास ठेव श्राऊ. एक दिवस तुझा नक्की येईल. मॉम, माझा दिवस येईल तेव्हा येऊ दे. आधी या चोमड्याकडे बघ. आमच्या कुलदैवत गोदा काकू यांच्या चौकशी करता साक्षात ज्योतिर्भास्कर मोरोबा यांनी घरात पाऊल टाकल्यानंतर त्यांना कोणाच्या तरी जळण्याचा वास येतोय. आजच्या मंगलदिनी कोण बरी जळत असावे? काय रे, काय बडबड करतोयस? अहो भाग्यम, साक्षात तुम्ही दोघे इथे असताना मला हा प्रश्नच का बरं पडावा? कसला प्रश्न? ते तुम्हा पामरांना नाही कळणार. चांगलं कळतोय आम्हाला. तू कोणामुळे एवढा फाड फाड बोलतोयस ना, ते सगळं कळतंय. जरा हात द्या. हात द्या ना. अहो आश्चर्यम, तुम्हाला सगळं कळतंय. ज्योतिषी तुम्ही आहात की मी आहे? म्हणजे मला भविष्य कळतं म्हणून मी सांगतो. हो बघा ना, देवताई B.Ed होणार हे मीच सांगितलं. तिला नोकरी मिळणार हे सुद्धा गोदा काकूंना मीच सांगितलं. आता तुम्हा दोघांना सांगतोय, हा नीट लक्षात ठेवा. अपनी जबान है. हाँ, एक दिन देवताई देशमुख खानदान का नाम रोशन करेगी. तुझं खरंय, पण काय आता देवयानीच्या जागी तू श्रावणीचं नाव घे. कारण मास्तरणीची धाव कुठपर्यंत असणार? तर शाळेच्या फळ्यापर्यंत. अहो अडचण काय, मी श्रावणीचं नाव घेतलं असतं, नक्कीच घेतलं असतं. पण तिचं भविष्य आहे ना काळ्या फळ्यासारखं आहे. नो चानस. बरोबर नाही काय काकू, आमच्या ज्योतिषशास्त्रानुसार फार अशी कमी लोक असतात की ज्यांच्या हातात परमेश्वर स्वतःच आणि दुसऱ्यांचं भविष्य घडवण्याचं काम देतो, म्हणजे आमच्या देवताई सारख्या. पण यावर एक उपाय आहे. एक उपाय आहे. श्रावणी, तू उद्यापासून वडाभोवती मॉर्निंग वॉक करत जा. मॉम,
पाहिलंच काय बोलला ते? मोरोबा, खूप कमी लोक आहेत ज्यांच्या हातात दुसऱ्यांचं भविष्य बिघडवण्याचं काम असतं. तुझं भविष्य नाही खोटं ठरवलं तर नाव सांगणार नाही अभिलाषा. तुम्ही आणल्या ना तावीज, त्यानंच गळ्याला फास लावून घ्या. तुम्हाला गरज आहे त्याची, आम्हाला नाही. प्रियदर्शनी, का थांबलात का? नाही, असंच. कितीतरी दिवसांनी पियानोचे सूर कानावर पडले होते. खूप बरं वाटत होतं. तुमच्या सासऱ्यांची आठवण आली. मल्हारराव राजशिर्के, रणवीर आमच्या कुशीत वाढत होते त्यावेळी संगीताचे स्वर कानात पडावेत म्हणून त्यांनी हा पियानो आम्हाला भेट दिला होता. सईमा, क्षणभर तेच पियानो वाजवता येत असं वाटलं. आपल्या घराण्याची परंपरा आहे की एखादी गोड बातमी दिली की भेट द्यायची. रणवीरला विचारायला हवं ते तुम्हाला अशी भेट कधी देणार आहेत. कुठे निघाला? प्रियदर्शनी, तुम्ही गप्प का? रणवीर काही बोलले का तुम्हाला? आम्ही दिलेला तावीज बांधला ना त्यांनी गळ्यात? नाही, का नाही बांधला? तुम्हीच त्यांच्या गळ्यात दिला असतात बांधायला तर बांधला असता त्यांनी. तुम्ही समजावलं नाही त्यांना? ऐकलं नाही त्यांनी. म्हणजे आमचा अंदाज चुकीचा ठरला तर? आम्ही समजत होतो की आमच्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकाल. इतक्या वर्षानंतरही तुम्ही त्यांना राजी करू शकला नाहीत. कसल्या पत्नी आहात तुम्ही? एवढंही होत नसेल तर काय अपेक्षा ठेवायची आम्ही तुमच्याकडून? हाय काकू. ए काकू, मला जरा पाणी देतेस का ग? काय म्हणालीस? हा, परत म्हण. काही नाही, मी घेईन पाणी. नाही नाही, देते ना. पाय दाबू का तुझे? काकू काकू असं काय करतेस? कमवायला लागलीस ना तू. आता काय तू म्हणशील तसं. नोकर झालो ना. अगं काकू, मला असं म्हणायचं नव्हतं. अगं मग म्हण ना. मी कुठे म्हणते? म्हण म्हण.
काय झालं देव? काही नाही हो, शिक्षिका झालीये ना, हुकूम सोडायला लागल्यात बाईसाहेब. उद्या आता हातात छडी घेऊन आम्हाला बस तिथे बस आणि उठ तिथे उठ करायला लावणार. काकू पुढचं पुढे बघू. काय झालं देऊ? काकूकडे पाणी मागितलं होतं. आणि खुर्चीवरनं कोणी उठवलं? खुर्चीवर तूच उठलीस काकू. का टोचत होती खुर्ची मला? तू मला इथनं उठवलंस आणि स्वतः बसलीस. काकू खोटं आहे हे. घ्या ऐका, आता मी खोटारडी, मी खोटं बोलतेय. माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवते आणि शपथ घेते, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल. श्राऊ, अभिलाषा, मी समजावते तिला, तू शांत हो आधी. तुम्ही तिला आणखीन काय समजवणार? मगाशी फक्त पाया पडायचे बाकी राहिले होते मी तिच्या. काय हे देऊ, एक दिवस झाला नाही शाळेत जाऊन. अगं किती बदललीस तू. देऊला मी चांगलंच ओळखते, ती तशी नाहीये. तूच सरड्यासारखे रंग बदलत असतेस. घ्या, म्हणजे बहीण कमवायला लागल्यापासून मी सरडा झाले. माय लेकी मिळून कुंपण बांधा आणि बसवा तिथे. जिभेला हाड नसल्यासारखं अगदी बोलतायत. जाऊ दे अभिलाषा, चल आपण स्वयंपाकाची तयारी करू. चल. काही नको, मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आणि तुमच्या हातचं खायची सुद्धा इच्छा नाही. अभिलाषा, देवयानी जोपर्यंत माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी अन्नच काय पाण्याचा एक घोट सुद्धा घेणार नाही. अगं असं काय करतेस अभिलाषा? तिचं एवढं काय मनावर घेतेस? मला नका सांगू, तिला सांगा. माफी माग म्हणाले तर हल्ली का जागेवरनं? देव, माफी माग काकूची. मी सांगते ना. आई, पण देऊची काही चूक नसताना तिने का? देव, माफी माग. सॉरी काकू.